त्यानंतर बातमी सोलापूर जिल्ह्यातून येते। सोलापूर जिल्ह्यातल्या वेळापूर परिसरात निवडणुकीमध्ये पैसे वाटप करण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादीच्या 13 जणांना शिंगुर्णे इथं पोलिसांनी ताब्यात घेतलंय। 67,100 रुपये आणि मतदारांच्या नावांची यादी पोलिसांनी जप्त केली आहे। सुनील दिवाण आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। सुनील, काय अधिक माहिती? माळशिरस तालुक्यात सध्या अतिशय अटीतटीची काट्याची लढत चालू आहे। त्यामुळे मतदारांना बोलवण्यासाठी पैसे वाटायचं काम काही ठिकाणी सुरू असल्याची माहिती मिळतात। शिंगुर्णे गावातली लोक यासाठी थांबली होती जागत आणि अचानक जी एक गाडी आली ज्यामध्ये लोक आणि पैसे घेऊन येत असल्याची माहिती मिळतात त्यांनी ती गाडी थांबवून धरली आणि पोलिसांना बोलवलं। पोलिसांनी यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे मतदारांच्या याद्या आणि 67,100 रुपयाची रोकड सापडलेली आहे। या 13 जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे। हे सर्व राष्ट्रवादीची मंडळी आहेत आणि त्यांच्याकडून ते पैसे आणि मतदारांची याद्या ताब्यात घेतलेल्या आहेत। विलास, धन्यवाद सुनील, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा पैशांचा वापर वाढतोय।